तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच, अजित पवारांनी केले हात वर। उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला राज्यातील 13 कोटी जनतेचा विचार करावा लागतो। तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्जमाफी भविष्यात शक्य नाही असे ते म्हणाले नाहीत। शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ। वीज स्वस्त झाली, सामान्य जनतेसह उद्योगांनाही लाभ। राज्यातील वीज दरांमध्ये 1 एप्रिलपासून 10% कपात लागू। वाशिम जिल्ह्यात 29 धरणांमध्ये 10% कमी जलसाठा, जिल्ह्यातील प्रकल्प तळाला। ग्रामीण व शहरी भागात पाणी टंचाई भेडसावणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळी गुढी उभारून निषेध। राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये लाभ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार असे म्हणून सत्ता स्थापन केली। मात्र लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांना फसवून सरकार सत्तेवर आले आहे। वाशिम जिल्ह्यात तीळ व बाजरी नगण्यच, भुईमुग सर्वाधिक। विहिरी, हातपंप व प्रकल्पातील पाणीसाठा अत्यल्प, उन्हाळी पिकांवर परिणाम। प्रति एकरी 30,000 रुपये पीक कर्ज द्या, वाढत्या महागाईने त्रस्त शेतकऱ्यांची आर्तहाक। तंत्रज्ञानही मागले, शेतकरी कर्जाच्या उंबरठ्यावर। नमो शेतकरी महासन्मान 6व्या हप्त्याचे वितरण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। राज्यातील 94 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचा सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च पूर्वी जमा करण्यात येणार, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। आर्थिक स्थिती सुधारल्यावर शेतकरी कर्जमाफी, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींमुळे 40,000 कोटींचा बोजा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच छताखाली मिळणार सर्व प्रमाणपत्र, शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचणार। भूप्रमाण केंद्र लवकरच कार्यरत होणार। आज पाऊस हजेरी लावणार, राज्यात 1 आणि 2 एप्रिलला गारपिटीचा इशारा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा विषय माझ्या स्तरावरचा नसून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केले। कळमना बाजारात लिंबाची 100 क्विंटलवर आवक, अमरावतीमध्ये बाजारात दर उच्चांकी। शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली, निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ। महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बँकाही अडचणीत। लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याने सजग झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले। मात्र सत्तेत येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण असे आश्वासन दिलेच नव्हते असे सांगून घुमजाव केले। दूरसंचार तंत्रज्ञान विकास, पहिल्या 5 देशांमध्ये भारताचा समावेश। BSNL 1 लाख स्वदेशी 4G टॉवर बसवणार। 31 तारखेपर्यंत कर्ज भरा, हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार। भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला, इंधन, मजुरी व मशागत खर्चात दुपटीने वाढ। चाकण बाजार समितीत 15 रुपये किलोपर्यंत कांद्याच्या भावात घट। अमरावती जिल्ह्यात नाफेड केंद्रावरील तूर खरेदीची मंदगती, हरभऱ्याच्या मुळावर। 21 पैकी 6 केंद्रांवर खरेदी नाही, नोंदणी केलेले शेतकरी जाणार कुठे? शेतकरी सन्मान योजनेचा लाडक्या बहिणींना धक्का, 1500 रुपयांऐवजी मिळणार 500 रुपये। गंगापूर तालुक्यात 2.25 लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास सुरुवात। वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यासाठी प्रतीक्षाच, पहिल्या टप्प्यात 43,34,00,000 रुपये मंजूर। समृद्धीचा शेवटचा टप्पा 15 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज। रखडलेल्या आमने ते मुंबई नाशिक हायवे जोड रस्त्याचे काम अखेर पूर्ण, किरकोळ कामे बाकी। वैजापूर तालुक्यातील 14 गावांमधील शेतकऱ्यांचे 63 कोटी रुपयांचे कर्ज माफ। रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 30 वर्षांनंतर उतरला बोजा, 217 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा। हमीभाव आणि बाजारभाव सारखेच असल्याने तूर विक्रीला निरुत्साह, सरकारने 7,550 रुपये क्विंटल हमीभावाने तूर खरेदी सुरू केली, तरी मात्र बाजारात हमीभावाच्या बरोबरीने भाव मिळत असल्याने हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 283 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर, कंपन्यांच्या संचालकांचा सिबिल स्कोअर चांगला नसल्याचे कारण. उदगीर तालुक्यातील 34 गावांमध्ये 47 शेतरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, शेतकऱ्यांची सोय. 57 किलोमीटरचे रस्ते पूर्ण. 7 कलमी कृती आराखड्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. बँक खाते लिंक न केल्यास नमो सन्मानना मुकणार, शासनाकडून येणाऱ्या आगामी हप्त्यापूर्वी बँक खाते अपडेट करणे आवश्यक. कर्जमाफीचा संभ्रम वाढला, अजित पवारांच्या वक्तव्याचे फडणवीसांकडून समर्थन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजित पवार यांच्या विधानावर स्पष्टता दिली. त्यांचे म्हणणे होते की कर्जमाफी देणे कधीही शक्य नाही, हे त्यांचे मत नाही. 1.5 लाख रुपये दिले तरी शेतात कामासाठी सालगडी मिळेना, बळीराजाची अडचण. मोफत अन्न सुरक्षा योजना, लाडकी बहीण योजनेचा परिणाम. गरीब शेतकरी होणार लखपती, शेतीची आता तहान भागणार. बार्शी तालुक्यात मागरारोह योजनेअंतर्गत 1119 सिंचन विहिरी मंजूर, 477 कामे प्रगतीपथावर. तुळजापूर मंदिरासाठी 1866 कोटींच्या विकास आराखड्याला तत्वतः मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कामाचीही केली पाहणी. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला, किसान राज्यसभेची राज्य सरकारवर टीका. 334 अणुबॉम्बच्या स्फोटाएवढी भूकंपाची तीव्रता. म्यानमारच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रासह भारत सरसावला. 24 तासात म्यानमारला भूकंपाचे 15 धक्के. राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात, टेक ऑफ घेताच मोठा आवाज. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला, मात्र या अपघातात सुदैवाने ते बचावले. कोरटकरने पलायनासाठी वापरलेल्या 2 आलिशान मोटरी हस्तगत. आश्रयदात्या मित्रांकडे होणार चौकशी, आज पुन्हा कोर्टात. महाराष्ट्र मेफेड्रोन तस्करीचे केंद्र. 3 वर्षात देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी 72 ते 96% प्रकरणे राज्यामध्ये. मुंबईत 2.5 लाख हापूस पेट्यांची विक्री. किरकोळ बाजारात 2000 ते 2500 रुपये डझन. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.